नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम आणि आम्ही आज जाणार आहे ऑस्ट्रियाच्या कॅपिटल सिटीमध्ये व्हिएना. तसं तर एअरपोर्टला जाणार आहे, एक छोटंसं काम आहे. हिच्या मैत्रिणीला घ्यायला चाललेलं आहे. हिच्या आता इंडियावरनं आलेली आहे, तर इंडियावरनं काहीतरी खायला वगैरे आणलंच असेल, त्यासाठी चाललो आम्ही. ओके, म्हणजे तू खाण्यासाठी येतोयस? हा, म्हणजे तू इंडियातलं खाल्लेलं 1-1.5 वर्ष झालं. 130 किलोमीटर आहे, 1.5 तास लागणार आहे. कॅब बुक केलेली आहे, ड्रायव्हर आलेला आहे, आम्ही दोघं चाललेलो आहे, माझी बहीण आणि मी. पण ड्रायव्हर जरा इंडियन टाईप दिसतो आमचे. नमस्कार सर. काय वाटते? खाडी आली. कसली खाडी? गोराई खाडी. सेम गोराई खाडी आहे बघ ना, काहीच बदल तसंच आहे. मुंबईला कटले. माझी मैत्रीण येणार आहे. अजून प्रवास सुरूच नाही झाला आणि छोटासा ब्रेक घेतलेला आहे. पेट्रोल टाकणार आहे इथं, तर आपण पेट्रोल आपलं आपणच टाकू. तशी तर भारी सिस्टम आहे आपलं पेट्रोल टाकून आपण जाऊन पैसे भरायचे. आणि याला इथं पण गाड्या दिसले तर इथं पण टाइमपास करत बसणार आहे. किती वेळ इथं खायला घ्यायचं काय? जास्त हट्टेपणा नाही करायचा, जास्त हट्टेपणा करायचा नाही बाहेर, कळलं का? मला हे पाहिजे, तो भाऊ आहे ना. काय पाहिजे तुला? हे पाहिजे? काय भेटणार? परवा आपका क्या ख्याल है आपका बेगाना होता है, होता है मस्ताना होता है. फिर था भी क्यों साजन तूने मेरी कलाई क्यों, वो तेनू प्यार कर दिए, सपने बढ़ते. हमारी लाइफ में कभी ऐसा मोमेंट आएगा? नहीं आएगा? अच्छा आएगा, नहीं आएगा? आएगा. तुम्हें एवढे तांदूळ आणले, तर मग मी त्याला दाखवण्यासाठी आहे ना डब्बा ओपन करायला गेले, आणि डब्बा ओपन करायला गेला चुकून माझ्या मोठभर तांदूळ गाडीत थांबले, म्हणजे पडले ते. ए तुम्ही असं करणार असणार ना, दोघांना उतरवले एवढं मी जायला एकटा. बादलों से ऊंची उड़ान उनकी, सबसे अलग पहचान उनकी, उनसे प्यार की कहानी मंजूर, आती जाती रब की रवानी मंजूर. फ्युचर मध्ये ही गाडी असणार आहे माझ्याकडे. आणि मला असं वाटतंय की मी तर चुकीचे पार्टनर घेऊन आलेलो आहे. एक मिनिट थांब. एकला गाणं बोलता येत नाही, लहानपणापासून गाणीच ऐकलं. एन्जॉय कसं करायचं? हाच तर एक जोक आहे. असं नाही म्हणत की मला गाणी येत नाही, मी प्रत्येक बोलतेय. हा काय बोलतो की ह्याला फक्त इंग्लिश गाणी माहितीये, आणि लहानपणापासून जसं की कधी मराठी गाणी ऐकली नाहीये, सुद्धा मराठी असून थोडी ऐकली. हो, मग तुला काही गाणी माहित नाही का? मराठीतनं नंबर सुद्धा बोलता येत नाही. किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. सुधांशू, तुला लाज वाटली पाहिजे. मी कॉन्व्हेंट स्कूलला होतो. हो ना. सुधांशू, तुला कळलं का वास काय येत होता? हिने शूज काढले. नाही रे, आता काढले. आम्ही आता एवढं वेळ सगळं रामायण घातलं, नंतर मी बघतोय आमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू नव्हती. तर मी हे सांगत होतो, बाहेर जाताना पोरापोरांची ग्रुप किंवा जास्त जणांनी जावं. एक कपलच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही गेले एकटे, एन्जॉयमेंट काय होणार नाहीये. नुसतं हिची भांडणं ऐकत बसणार. कशी झालं अर्ध्या तासपासून नुसतं बडबड करती, शांत बसत पण नाही. तर ही आहे स्लोवाकिया ब्राटिस्लावाची बॉर्डर. इथून पुढं व्हिएना सुरू होतं. ऑस्ट्रिया, आय थिंक. हां, ऑस्ट्रिया सुरू होतं. ऑस्ट्रिया.
ऑस्ट्रेलिया हां तेच. आणि इथून पुढे एक गोष्ट तुम्हाला खूप बघायला भेटणार आहे, ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आता इथं आम्हाला हायवेचा टोल काढायचा आहे, जे की तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता आणि इथं येऊन तुम्ही बॉर्डरच्या आधी पण काढू शकता. ते पटले. ही आहे ऑस्ट्रेलियाची बॉर्डर. हाय हायवे, आणि इथं तुम्ही ऑनलाईन काढू शकता. आणि तिथं एक मॅन्युअली पण आहे जिथं आत जाऊन तुम्ही पैसे द्यायचे आणि ते टोल टॅक्स पण. हा बेसिकली फक्त हायवेसाठी टॅक्स आहे, जे की तुम्ही 1 दिवस, 7 दिवस आणि महिना वगैरेचा काढू शकता. आणि ते शॉर्ट झाले, इथं जो मॅन्युअली काढायचं होतं ते बंद आहे. आता इथं मधून आम्हाला काढायला लागायचं. स्लोवाक आहे का? 10 दिवसाचा टोल टॅक्स काढलेला आहे. 1 दिवसाला 8 युरो होते आणि 10 दिवसाला काय 11 युरो होते, त्याच्यामुळे आम्ही 10 दिवसाचा काढला. आणि तिथं आमचे पोलिस तयारच आहेत थांबवायला. माणसं दिसली की थांबवणार ते डायरेक्ट. पोलिस समोर आहेत आणि सीट बेल्ट लावलेला नाहीये. आणि आम्हाला असं वाटलं जरा एक इंडियन पोलीसवाला होता त्यांच्या. चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला काही धरलं नाहीये त्यांनी, उलट एक चांगली स्माइल दिली. माझ्यामुळे वाचलीस तू, लक्षात ठेव. जापनीज माणसं इथं बॅन आहेत, जापनीज. तर एक सांगत होतो की इथं आल्यावर तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये विंडमिल्स, पवनचक्क्या, इथं खूप सारे पवनचक्के आहेत, विंडमिल्स आहेत. या रोडला बघून आम्हाला आमची स्लोवेनियाची ट्रिप आठवते. मार्चमध्ये गेलो ना. व्लॉग मी करत होतो ॲक्च्युली त्यावेळेस. व्लॉग सुरू केला होता, पण ते मज्जामध्ये सुरू केलं तर मी काही सिरियस घेतलं नाही एवढं, जास्त काही व्लॉग नाहीच. एवढा भारी सनसेट झालं की आम्ही सगळे कॅप्चर करायचं बघतोय त्याला. साईड प्रॉब्लेम आहे की तिचं डोंगर आहेत, सनसेटच आहे. तिला रोमॅन्टिक वाटतं, आम्हाला हे भारी वाटतं बघ. एवढी गाडी बाहेर गेली. ती गाडी किती मस्त गेली ह्या रोडवरती, प्लस आजूबाजूला सनसेट. पटले. शुभांशूचा हात जरा जरी हल्ला ना बघा, मस्त सनसेटचा एन्जॉय करतायत सनसेट. आणि मी पण एन्जॉय करतो एकटा. स्वागतम. तुम्ही इंडियाला जाताना यायला मी असंच करणार. टर्मिनल काय तिचं वुमन. तुला काय नाही बोलला अनुष्का, मी कॉफी पितोय मी माझी. टर्मिनल 1. अरे एअरपोर्ट आल्यानंतर बघते टर्मिनल काय आहे, कुठं न्यावं का नाही तुला. इथलं जायचं का सुधांशू? इथनच गेलो होतो आपण. तू दुसऱ्या देशात म्हणून आम्हाला सिम कार्डला रेंज नाही, वायफाय. एअरपोर्ट सहारा आहे फक्त. या आमिरवाल्यांची फेलिंग. मर्सिडीज, BMW, मर्सिडीज, ऑडी. सुधांशू अशा कॅबमध्ये कधी बसायचे? कॅबमध्ये नाही बसायचं, अशी आपण गाडी घ्यायची. अनुष्का ठीक आहे ना? मला ह्या टॅक्सीमध्ये नाही बसायचं, मला गाडी सुधांशू घेईल तेव्हा बसायचं. हे मध्ये याच्यावर उडी मारून जाऊ ना. हा दाखवती. कशी झाली खराब. 1 2 3 चालू. तुझी मैत्रीण तुझा लॅपटॉप घेऊन आला अजून एक. पण काय भेटली तुला? पोरगी भेटली ना?
तिचा लॅपटॉप पण तुझ्याकडे आला. द्यायचं आहे बिचारीचा. एक तर ती स्टडीला आली पहिल्यांदा आली. ए लॅपटॉप कुठला आहे तिचा? आपल्याला घेऊन तिच्या याच्यासारखं नशीब पाहिजे राव. नाही पैसे दिले 10 मिनिटाच्या आधी एअरपोर्टच्या बाहेर निघाला. पोरासारखी भांडतीये. निवाराला पुढे बसायचंय. नको नाही चांगलं. टपली मारायला एक निवारा शांत बसशील मग. निवारा सोडून कुठे जायचं? लहान पोरासारखं भांडते पुढे बसण्यासाठी. कारण की आता एवढा वेळ बसलीच होती ना पुढे. विमानात जायला सरळ इंडिया. एअरपोर्टच्या बाहेर आलोय. आता रस्ता माहिती नाही. नाही साधं कॉलचं बॅलन्स. म्हणजे की आता दुसऱ्या देशाचं म्हणून आमचं नीट चालणार पण नाही. आता ठरवलं की फक्त बोर्ड बघूनच आम्ही जायचं ब्राटिस्लावापर्यंत. कारण की दुसरं ऑप्शन नाहीये. नीट तर चालतच नाहीये. सुद्धा लाईट बंद कर राहतं सगळे. आणि गाड्यात अनुष्का स्ट्रेंजर थिंग्स बघितलं काय? बघितलं काय म्हणते? समोर तुम्हाला दाखवतो. एक मुंबईकर 3 पुणेकर. तर काय करू नाचू. नाच नाचावंच लागेल. प्यार किया तो डरना क्या. हा सीन फुल स्ट्रेंजर थिंग्स सारखा वाटतो. कपडे कारण की हे आहेत विंड मिल्स जे की त्याला रेड लाईट लावलेले आहेत जे की ब्लिंक होत आहेत. फायनली बॉर्डर दिसते. आता रेंज आहे ना. आता रेंज आहे ना. मागे धरणं आम्ही एकच गाणं ऐकतो. कुठलं गाणं ऐकतो सर? तेरा मेरा रिश्ता पुराना. आता आम्ही इंडियन रेस्टॉरंट जायचं टायमिंगच्या आधी. हे आहे ब्राटिस्लावाचं फेमस टावर UFO टावर. आणि तिथं आहे कॅसल. आम्ही आलेलो आहे मसाला दरबारला. इथं आल्याला बघितलं आहे इंडियन फ्लॅग. एक नवीन रेस्टॉरंट ट्राय करायला बघतो ब्राटिस्लावामध्ये. आणि आधी मी खूप रेस्टॉरंटला गेलो. म्हटले अनुष्का जेवण कसं आहे? तिखट हे खूप. सुले हा रस्ता आठवतो पुण्यातला? कुठला आहे? कुठला आहे? जेम रोड. मस्त झाड आहेत दोन्ही साईडला. हो का? अच्छा. मुंबईकरांना काय माहिती तुमच्या आहे? पुण्यात असं पण आहे का? अरे मुंबईकरांना काय माहिती अच्छा, आहे? तुमच्या पुण्यात असं पण आहे? हो मग मला माहित नाही. पुण्यात खूप काय काय आहे. हो समुद्र आहे. हो अच्छा. वारजेला आहे. तर फायनली घरी पोहोचलेलो आहे. गॅस स्टेशनवरून आईस्क्रीम घेऊन आलेलो आहे. भेटूया का नाही या व्लॉगमध्ये. बाय बाय.